नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM टीव्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. यावेळी मी नगर परिषद डिगडोह देवी या परिसरामध्ये आहे. या नगर परिषद परिसरामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. मी तुम्हाला ती शाळा दाखवेल. हे बघा, हे माझ्या मागे ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे ही संपूर्ण. आणि इथे घाण दाखवा. हे बघा, या जिल्हा परिषद शाळे शेजारीच बघा कशी घाण आहे. आणि इथे रेती बघा, म्हणजे प्रवेश जिथून आपण करतोय ती तर तिथे म्हणजे सुरक्षा द्वारच नाही आहे. आणि सुरक्षा भिंत जी आहे ते सुद्धा तुटलेली आहे. आणि असामाजिक तत्वांचे जे मुलं आहेत ते या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ओट्यावर येऊन बसतात आणि घाण करून ठेवतात. ही बघा, ही शाळा आहे, ही जिल्हा परिषदेची डिगडोहची शाळा आहे. महाराष्ट्र सरकार बोलतोय की सुंदर आणि स्वच्छ असा आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, परंतु हे दृश्य बघून आपण समजू शकता की जिल्हा परिषदेच्या शाळेचे काय हाल बेहाल आहेत. हा संपूर्ण परिसर बघा, इथे मुलं शिकायला येतात. 1 ते 8 वर्ग आहेत इथे. आणि अशा गढूळ वातावरणामध्ये, अशा घाणीच्या साम्राज्यामध्ये विद्यार्थी कसं घडणार, विद्यार्थ्यांचं आरोग्य कसं सुदृढ राहणार. पुन्हा सांगायचं म्हणजे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना घाणीच्या वातावरणामध्ये वावरावं लागते. आमच्यासोबत या जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय नाव आहे मॅडम तुमचं? मी अर्चना शेंद्रे सर, सहाय्यक शिक्षिका आहे इथे. काय नाव आहे शाळेचं? शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डिगडोह देवी आहे. डिगडोह नगर परिषद इथे आहे आमच्याकडे. म्हणजे जरी शाळा जिल्हा परिषदेची असली तरी प्रशासन इथे डिगडोहमध्ये नगर परिषदेचं आहे. मॅडम, आम्ही आता इथचा बघत आहोत, इथे घाणीचं साम्राज्य भरपूर आहे. हो, दिसतंच आहे सर. तुम्ही अगदी जे सांगत आहात ते अगदी योग्य आहे. कारण तुम्हाला हे परिसर दिसून राहिला. इथे बघा, गिट्टी पडलेली दिसत आहे, रेती पडलेली दिसत आहे. स्टेजवर अगदी खूपच घाण दिसत आहे. आणि इथे जे आमची शाळा आहे, इथे जे असामाजिक तत्व असतात ते बसतात आणि इथे थुंकून ठेवतात. खूप गुटखा आणि पान वगैरे जे काही खातात ते थुंकून ठेवतात इथे. आणि खूप घाणीचं साम्राज्य असतं. जी भटकी कुत्री असतात ती घाण करून ठेवतात. आत्ताच आजीने इथे तुमच्या समोर स्वच्छ केलं. हे पावडं पडलेलंच आहे आमच्या समोर. आणि बघा, इथे जे काही जेवणावळी होतात, म्हणजे देवी बसेल किंवा कुठलं पण काही बसेल, तरी ती जेवणावळ झाली की इथे सर जे उष्ट अन्न असतं ते टाकलं जातं. आणि मग ते इतकं 2-4 दिवस घाण होते. मला वर्गामध्ये 4 दिवस सर वास जात नाही आणि खूप त्रास होतो त्याचा. कुठे कुठे वर्ग भरतात? इथे हिंदीचे वर्ग भरतात, इथे मराठीचे वर्ग भरतात. आणि तिकडे आमची शाळा आहे, मराठी मीडियम भरतात तिथे. तर त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाने मदत करावी. हा शाळेचा परिसर खराब दिसत असल्यामुळे आणि एकूणच शाळेची रंगरंगोटी, नाव, हे जे काही आहे किंवा इथले जे आम्ही आमच्या परीने तर प्रयत्न करतोच आहोत सर, पण आम्हाला वाटतं की प्रशासनाने या शाळेकडे लक्ष द्यावं. त्यामुळे मुलं येत नाही या शाळेमध्ये. सतत मुलं टिस्या घेऊन जात आहे आणि आमचा पट दिवसेंदिवस म्हणजे पटसंख्यावरती त्याचा परिणाम होत आहे. परिणाम होत आहे सर, अतिशय परिणाम होत आहे. म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं ना की आपल्या आता पाहतो आहोत आपण की बाहेरच्या इतक्या सुंदर शाळा असतात आणि आम्ही जरी शिक्षण चांगलं देत असू पण या बिल्डिंगमुळे आम्ही कुठेतरी मागे राहत आहोत सर. म्हणजे त्याचा परिणाम, या एकूण वातावरणाचा परिणाम आम्हाला खूपच होत आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या पटसंख्येवर देखील त्याचा परिणाम होत आहे. तरी पण आम्ही इथल्या ज्या कंपन्यांमध्ये जाऊन मुलं शोधतो, आणतो. आणि आम्ही सुरू आहे सर आमचं थोडं विद्यार्थी घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, परंतु प्रशासन तुमच्याकडे लक्ष देत नाही. थोडं लक्ष दिलं तर जास्त. आम्ही असं म्हणत नाही की अगदीच काही हे नाही आहे, पण आम्हाला असं वाटते की या नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या कचाट्यात आम्ही सापडलो आहोत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होतच आहे. म्हणजे इथे मुलं रेतीवर उभे होतात आणि उड्या टाकतात. म्हणजे या ना इकडे थोडंसं ते दाखवा. हे बघा, मी तुम्हाला दाखवेल. ही रेती दाखवा.
ही बघा, ही म्हणजे शाळा परिसरातच ही रेती अगदी जी म्हणजे प्रवेश करतो आपण शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या, तिथेच ही रेती ठेवलेली आहे. हो सर, ह्या रेतीमुळे मुलं काय, आता मुलाचं साहजिकच आहे, छोटी मुलं आहे, खेळणारच आहेत, ते या रेतीवर उभे होतात, या भिंतीवर उभे होतात, ते कधी पडतात, कधी आम्ही जेवत असतो मधल्या सुटीमध्ये, तर ती मुलं कधी पडतात, कधी त्यांच्या डोळ्यात वगैरे, आणि भीती वाटते. असं व्हायला होतं की मग मुलाला काहीतरी व्हावं आणि मग ते शिक्षकांवर यावं. बघा सर, किती चिखल किती दाटलाय. आपण हे बघू शकता, हे बघू शकता, हे घाण बघू शकता. इथे पावसाचं पाणी जमा आणि चिखल बघा इथे, आणि विद्यार्थी इथे खेळत असतात. आणि इथनं जर गाड्या बिड्या येतात सर, त्याच्यामुळे होतं काय की मुलं कधी क्रॉस होताना आम्हाला सतत भीती वाटते. आम्हाला जर इथे कंपाऊंड असतं आमचं स्वतःचं, छोटं का होईना, आपलं ताराचं का होईना, पण आम्हाला पाहिजे होतं ते, म्हणजे त्याचं आम्हाला आमचा परिसर थोडासा आटोक्यात घेता आला असता. इथे जाळ्या असत्या तर आम्हाला अजून बरं झालं असतं, लोक तिथे बसले नसते. तर आमची मागणी आहे शासनाला की थोडं आमच्या शाळेकडेही लक्ष द्या. डिगडोह इथे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि 1 ते 8 वर्ग या शाळेमध्ये भरत असतात. हिंदी आणि मराठी असं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं. शिक्षकांचा थेट आरोप आहे की इथे घाणीचं साम्राज्य आहे आणि विद्यार्थी या घाणीच्या साम्राज्यामध्ये कशा प्रकारे शिक्षण घेतील असं प्रश्न निर्माण झालेला आहे. या संदर्भात तुम्ही कधी प्रशासनाशी संपर्क केला आहे? आणि विहिरीला आहे वरून आवरण आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जाळी आहे, पण बाजूला सर टाकं आहे, तिथे मुलं जातात. म्हणजे आम्हाला सतत भीती असते की मुलं कुठे जातील का, आणि आम्हाला वर्ग सोडता आम्हाला दाखवाल का थोडंसं दाखवाल ते टाकं कुठे आहे नेमकं आम्ही बघू. म्हणजे शिक्षिका मॅडम जे आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या मॅडम आहेत ते आम्हाला ते टाकं दाखवत आहेत. म्हणजे अगदी शाळेला लागून ते टाकं आहे, बघू शकता, हेच ते टाकं आहे. हे टाकं दाखवा थोडंसं, किती खोल गट आहे. कसे वागतात, जातात इथे, मुलं जातात आतमध्ये. कधी मी म्हणजे सतत त्यांना रागवत राहावं लागतं सर की जाऊ नका रे, आणि पाहत आमचा जीव कसा टांगणीलाच असतो की अरे मुलं गेले असतील का, मुलं कुठे असतील. म्हणजे आम्ही असं मोकळं म्हणून राहत नाही. या परिसराच्या ज्या काही असुविधा आहे आम्हाला, त्याच्यामुळे इथे जे मंदिर आहे आणि हा जो स्टेज आहे हा गावकऱ्याद्वारे म्हणजे वापरला जातो, आणि हे गावकऱ्यांचंच आहे, आम्ही म्हणत नाही आमचं आहे किंवा काही, पण थोडं भान असावं की इथे शाळा पण आहे. मला कारण इथे जे काही कार्यक्रम होतात त्याचा जे काही वाजवलं जातं, बँड वाजवला जातो, त्याचा शाळेवर खूप परिणाम होतो सर. एकूणच परिस्थिती मी तुम्हाला दाखवेल शाळेची काय परिस्थिती. शिक्षिका मॅडमला जायचं आहे तर कशा प्रकारे मार्गभ्रमण करणार ही परिस्थिती आहे. बघू शकता, हे गिट्टी इथे ठेवलेली आहे आणि पडण्याची भीती आहे. हे बघा, मला सुद्धा भीती वाटत आहे. जिल्हा परिषद शाळा आहे ही. इथे कुठला वर्ग भरतो मॅडम? सर इथे 6वा 7वा वर्ग. हे बघा, 6वा 7वा वर्ग इथे भरतो. आणि हे दाखवा बघा, इथे 6वा आणि 7वा वर्ग इथे भरतो. 6वा आणि 7वा वर्ग इथे भरतो. आणि याच्या अगदी बाजूला बघा, ही छोटीशी गल्ली आहे, तिथे घाणीचे साम्राज्य आहे. इथे सिमेंट ठेवलेलं आहे. हे काय आहे मॅडम? हे 1 ते 5 वर्ग भरतात इथे. पण इथे सिमेंट ठेवलेलं आहे ना, इकडे पलटा ना तुम्ही. इथे 1 ते 5 वर्ग भरतात. हो, बाथरूम होणार होतं तयार, त्यासाठी सिमेंट ठेवलेलं आहे. आता नेणारच असते, नेणार आहे, पण 1 ते 5 वर्ग भरतात. तर थोडं म्हणजे जर ते गेलं असतं तर बरोबर झालं असतं, कारण मुलं तिथे टेकतात. आम्हाला सतत ते भीती असते की मुलं हे करतील का, ते करतील का. आणि इथे की नाही सर, खूप जास्त इथे जेवणावळ झाली की इथे पूर्ण घाण साचून टाकतात आणि एवढा घाणेरडा वास येतो, खूपच वास येतो. हे बघा, मी घाण दाखवतोय. हे बघा, ही घाण बघा, ही घाण दाखवा. हे बघा, ही घाण म्हणजे स्टेज. हे विद्यार्थी दाखवा. हे बघा, हे विद्यार्थी आलेले आहेत. कशा प्रकारे हे विद्यार्थी घडणार. विद्यार्थी घडायला सरकार म्हणतो की आम्ही सुंदर असं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून देतोय, परंतु हे दृश्य बघून
काय वाट जे आम्ही आमच्याच म्हणजे झाडून घेतो, म्हणजे कधी आम्ही झाडतो, कधी आजी झाडते, कधी विद्यार्थी मिळून, म्हणजे असं नाही की आम्ही त्यांनाच सांगतो, आम्ही स्वतः झाडतो. सगळेच शिक्षक आम्हाला सहाय्य करतात. आमच्या मॅडमही मोठ्या याच्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात. त्यांनाही सतत ध्यास असतो की मुलांचं काही होऊ नये. त्यामुळे आम्हाला कसं सर हे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. इथे कधी कुत्र्याची विष्ठा असते, बरं. खूप वास येतो, कधी गायी इतके शेण टाकून ठेवतात, त्याचा त्रास होतो. आणि मुख्य म्हणजे इथे जे जेवणावळ होतात हा, त्याची घाण इथेच टाकल्या जाते. इथे एवढाला ढिगारा असतो त्या पत्रावळ्यांचा. हा. ही आजी पण किती करणार आहे, तरी पण करावंच लागतं. खर्रेवाले कुंकूनच ठेवतात. काय नाव आहे आदित्य? माझं कमलाबाई मोहरले. काय समस्या आहे शाळेमध्ये? हे दारू पिणारे बसतेत, दुवे दारूच्या खेळते, बाटल्या तर खर्रे एवढ्या खाऊन मोठ्या थुकते, कुत्रे पोचते तर कुत्रे हागून ठेवते. ते मी आता साफ केलं. हां, त्या खर्ऱ्याचं साफ केलं. किती करू बाबा, आता जेवढं बनते तेवढं करूनच राहिलं. बरोबर आहे हे? बिलकुल सर, जे सांगताय आजी, आणि आधी बऱ्याच वर्षापासून हे सगळं झेलत आहे. सुरुवातपासून मी तर आताच आलेली आहे सर, पण या एकूण 6, 7, 8 महिन्याचा जो काही मला अभ्यास झालाय त्यावरनं सांगते की इथे खूप, आणि त्याच्याचमुळे इथली पटसंख्या खालावत आहे, अजून खालावत आहे. काय मागणी आहे तुमची आता? आम्हाला वाटतं आहे की ह्या ज्या काही आमच्या समस्या आहेत त्याकडे तातडीने लक्ष द्यावं. आणि इथे आम्हाला थोडंसं कंपाऊंड पाहिजे आहे. या परिसरात इथे ग्रिल पाहिजे आम्हाला. थोडं ते जर झालं तर छान आहे, कारण आम्ही कुंड्या ठेवू शकत नाही, म्हणजे काहीच करता येत नाही सर स्वतःहून आम्हाला. इथे कुठले झाडं लावले किंवा काहीही केलं तरी ते दुसऱ्या दिवशी सपाट असतं. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे एवढी खूप जास्त समस्या आहे की इथल्या ज्या काही लोकांचं आहे किंवा गुराढोरांचं आहे ती समस्या, आणि ही रेती, हे पाणी, हे गिट्टी, ही तर कायम समस्या आहे आमच्यासाठी. ही कुणाची आहे? ही कुणाची आहे ही गिट्टी रेती? बिहारी ठेकेदार इथे शाळेमध्ये ठेवतो? हो, ते ठेकेदारी म्हणजे मी ती शाळेतच ठेवते. हो का? तुम्ही काही बोलत नाही असं? मी मॅडमला सांगितलंयस, मॅडमनी बोलल्या असेल, पत्र दिलं असेल, पण कारण विद्यार्थी जर पडले तर ते त्यांना कळायला पाहिजे ना. बरं ठीक आहे, 2 दिवस 3 दिवस गोष्ट नाही, पण कंटिन्यू 2 महिन्यापासून हेच सुरू व्हायचं. उन्हाळ्यापासूनच चालू आहे हे गिट्टी ठेवणं. आता हे गिट्टी ही गिट्टी तर इथपर्यंत होती. ही मग मी खूप मॅडमला रोज म्हणून मग त्यांनी इथली काढली, तिकडची आहे. इथे जायला जागा नव्हतं तर आम्ही हे थोडंसं तीच गिट्टी टाकून आम्ही इथे जायला थोडंसं जागा केली. निश्चितच. मी एकूणच धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करण्याच्या तुम्ही हिंमत केलेली आहे आणि धाडस दाखविलेलं आहे. एकूणच मी या शाळेची परिस्थिती दाखवणार. बघा, या इथे हिंदी माध्यम 1 ते 5 वर्ग इथे जिल्हा परिषदेचे भरतात. 1 ते 8 वर्ग इथे भरतात हिंदी मीडियम माध्यमांचे. मराठी आणि हिंदी आणि मराठी दोन्ही माध्यमांचे 1 ते 8 वर्ग भरतात. काय सांगाल? नाही तर परिसर स्वच्छ असायला पाहिजे ना. आणि शाळेची बिल्डिंग जी आहे, मालमत्ता जी आहे ती आपल्या स्वतःचीच आहे. आणि आजचा हा मुलगा उद्याचा तो सुजाण नागरिक आहे, याचं भान ठेवायला पाहिजे प्रशासनाने. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी चांगलं सुविधा द्यायला पाहिजे. तुमचं नाव काय? माझं सौ जयश्री राजेश रहाटे, पदवीधर शिक्षिका. याच्या आधी माझ्याकडे उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचा चार्ज पण होता, आणि आज मी पदवीधर शिक्षिका या पदावर कायम आहे. तर जिल्हा परिषद शाळेत डिगडोच्या. तर शाळा चांगल्या होत आहेत, आमच्या शाळेलाच का नाही, आम्हालाच का बरं डावलून टाकलेलं आहे? आम्हाला वाईट टाकल्यासारखं वाटते असं की आमच्या शाळेत का नाही सुविधा. छान असतात आता, आणि आम्ही करू शकतो, पण इथे आम्हाला साथ मिळत नाहीये पाहिजे तशी सुविधा असायला पाहिजे ना. बरोबर. तरच आमचे पोरं टिकून, आमचे पोरं आज चांगले झालेले पोरं जात आहेत धडाड, की म्हणत आहे की या शाळेत चांगलं शिक्षण मिळत आहे. परंतु हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड नाही आहे, याचं ग्राउंड नाही का टाकू शकत, ना खेळण्याची सुविधा आहे, ना क्रीडा स्पर्धा होऊ शकतात जडाच्या. आणि काय आहे इथे सगळं घाणेरडे राहते, बाटल्या पडले राहतात, दारुडे लोक राहतात, आणि काय आहे हे सगळं पडलेलं आहे. असं वाटते कधी कधी की काय शाळेची अधोगती लावलेली आहे. ही शाळा माझ्या आईच्या कालखंडापासून, म्हणजे आज 1952चं ओपनिंग आहे शाळेचं. 1952चं ओपनिंग असलेली शाळा माझी म्हणजे अधोगतीवर जात आहे.
एवढी मोठी म्हणजे अधोगती होणे म्हणजे माझ्या म्हणजे शाळा बंद होण्याच्या मार्गातच आहे. मार्गातच आहे. सर मला असं वाटतं की अगदी 1952-53ला सुरू झालेली ही शाळा गावाचं वैभव आहे आणि गावाने ते निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे की ही शाळा बंद होऊ नये. आणि जेव्हापासून सावित्रीबाई नगर फुले परिषद झालाय यांनी ना, अगदी नगर 2-4 परिषद झालाय, विद्यार्थी त्यामुळे घेऊन जास्त शाळा झालाय. सुरू केल्या, त्या मोठ्या केल्या आणि ही एवढी मोठी झालेली शाळा आज अशी या वळणावर आलेली आहे की बंद होते की काय. पण असं होऊ नये असं आमचं खूप मानस आहे. म्हणजे मनापासून वाटतं धड की ना हे त्या नको. पोरांना खायला मिळू शकत, धडना काही टाकू शकत, धडना काही अशी परिस्थिती येते. आम्ही शिकवत नाही का? आमचे पोरं शिकलेले पोरं सेवा सदन इथे इंजिनिअरिंग कॉलेज इथे तिथे गेलेले आहेत आणि सगळ्या ठिकाणी जातात आहेत आणि आंबेडकर सारख्या कॉलेजमध्ये जात आहेत हां. आणि आज आम्ही एवढे घडवलेले पोरं आज माझे मागे येत आहेत. त्याचं काय? कालच एक पोरगा TC घेऊन गेला, वर्गात दाखल असलेला पोरगा गेला. त्याच्या पालकांनी सरळ लिहिलं की प्रावीण्यासह मला गुणदान मिळालेलं आहे, त्यामुळे मला शाळेचं काही नाही, परंतु मला तिथून काढावं लागत आहे. आज त्याची ॲडमिशन सेवा सदनला झालेली आहे. हे कितपत योग्य आहे? म्हणजे आम्ही कुठं कमी पडत आहोत? ही भौतिक सुविधा जी आहे ही परिपूर्ण व्हायला पाहिजे. शाळेला जी मूलभूत सुविधा लागतो ती मूलभूत सुविधा मिळायला हवी, भौतिक सुविधा मिळायला हवी अशी खंत जी आहे शिक्षिका जे आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून. आणि शाळा बंद व्हायला नको. 1952 सालापासनं ही शाळा आहे आणि 1952 पासनं असणारी ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, उच्च पदावर गेलेले आहेत. परंतु आता अशी गत आलेली आहे की डिगडोहची ही जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी इथे विद्यार्थी ना ॲडमिशन दिलेली आहेत ते विद्यार्थीचे पालक या घाणीच्या साम्राज्यामुळं त्या विद्यार्थ्यांना या शाळेतून काढत आहेत. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं. शिक्षण मंत्री यांनी या डिगडोहच्या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यायला हवं, कारण ही एक ऐतिहासिक शाळा आहे आणि परिसरातील नागरिकांचं सुद्धा असंच एक म्हणणं आहे की डिगडोहची ही जिल्हा परिषद शाळा बंद व्हायला नको. शिक्षकांची सुद्धा एकच इच्छा आहे की जिल्हा परिषदेची डिगडोहची ही शाळा बंद व्हायला नको. आमचे मीडियम 2 आहेत, हिंदी आणि मराठी आणि सेमी इंग्लिश आहे या ठिकाणी. इथे असताना सुद्धा नगर परिषदच्या लोकांनी काय केलं, आमच्यावर हस्तक्षेप केलेला आहे. आमच्या ज्या वर्ग खोल्या होत्या त्या सुद्धा हस्तगत केल्या, आपल्याकडे काबीज केलेल्या आहेत. आज आमच्या पोरांना बसायला आमच्या वर्गात आम्ही एक शिक्षक 2 शिक्षक एका वर्गात बसत आहोत. ही अधोगती नाही तर काय? मुलगा काय सांगणार आहे? मुलगा म्हणजे डाग आहे शाळेची. सगळी गोष्ट लहान पोरांना जेवढं कळते ती म्हणजे सगळ्या आपल्या कुटुंबातल्या लोकांना कळत असते. लहान पोरांनी म्हटलं का हे घडलं तर ते घडलंच पाहिजे. इथे या शाळेला गेट नसल्यामुळं ही जे मोकाट जनावरं आहेत इथे आपल्याला दिसतात आणि इथे विद्यार्थी आहेत. इथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समस्या निर्माण झालेली आहे. विद्यार्थी कसे घडणार? या डिगडोहच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी कसे घडणार हा एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे आहे ही डिगडोहची जिल्हा परिषद शाळा जे आम्ही तुम्हाला दृश्य दाखवत आहोत, किती घाणीचं साम्राज्य आहे आपण बघितलेलं आहे. आणि आमदार समीर मेघे यांनी सुद्धा या शाळेकडे लक्ष द्यायला हवं, कारण हिंगणा विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत आणि डिगडोह जिल्हा परिषदेच्या शाळेचं त्यांनी डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.